साडेसहाची. हो 6:30ची हल्ली तिथून आणि एका गौराईमध्ये ते रांड ह्याच्यामध्ये बसल्या शहागडच्या महागडच्या वांगी स्टँडला बसली ती रांड बसली अनेक बाई होती शिक्षिका होत्या की कोण होत्या की तिने ती गौराईला उतरली पहिलं उतरली हिनं मागून आणि कंडक्टर म्हटले त्यांना लगीला ठीक करून घ्या त्या गाडी थांबत मी मध्ये म्हटले मी रांड उतरले लगीला अनेक पिशवी होती त्या पिशवी उतरल्यासाठी मवाली रांड असेल काय घ्या की घेतल्या म्हटलं 3 तोळ्याचं कसं महा 1 तोळ्याची माझं नाव शांता मी ताडबुकली औरत शाजीनी तालुका निलंगा तिथं जवळ कोरसरी मोठं गाव आहे औरंगाबाद बसले माझ्या समोर गेल्यावर बाजू आलं म्हणतात तुमची पिशवी चली बघा तिला म्हटलं मग पिशवी साडी नाही आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07. जेवढं गेले इथं नाही गेले. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशे. एक वयोवृद्ध म्हातारी आजी ही भाचीच्या लग्नाला संभाजीनगरला गेली होती. तर ती आज सकाळी संभाजीनगरहून निलंगाकडे जाणाऱ्या बसनी प्रवास करत असताना सकाळी 9 साडेनऊच्या दरम्यान ती बस संभाजीनगरहून आंबड मार्गे शहागड आणि शहागडपासून गेवराईपर्यंत आली. मात्र त्या आजीसोबत एक शहागडपासून बसणारी एक तरुणी त्या आजीजवळ बसली. प्रवास चालू होता. ज्यावेळेस ती आजी गेवराईमध्ये आली त्यावेळेस ती आजी काही कामानिमित्त बसच्या खाली उतरली आणि त्याच वेळेस त्या आजीचा घात झाला आहे. घात म्हणजे तिच्याजवळ असणारं जुनं सोनं जवळपास 8 ते 10 तोळं सोनं तिचं चोरीला गेलं आहे. ही ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं गेवराईमध्ये ती महिला उतरून निघून गेली ती मुलगी. मात्र आजीला लक्षात आलं की आपलं सोनं चोरी गेलं आहे. मात्र त्यावेळेस उशीर झाला होता. ती रडत पडत त्याच बसमध्ये होते. तर त्या ठिकाणी कंडक्टरने त्या महिलेला आजीला तिथंच उतरलं आणि पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. ही घटना ज्यावेळेस 9:30च्या दरम्यान गेवराईच्या बसस्थानकात परिसरात घडली. मात्र दुसऱ्याने कुणीतरी सल्ला दिला की तुम्ही बीडला जा म्हणून ती म्हातारी आजी बीडच्या दिशेनं आली. मात्र संबंधित संभाजीनगरहून येणारी निलंगा गाडी ही तोपर्यंत बीडपासून सुद्धा पुढे गेली होती. त्यामध्ये त्या आजीचं एक बॅग विसरून गेली. त्या बॅग त्या बसमध्ये राहिली. मात्र पर्समध्ये असणारं सोनं त्या आजीवर पाळत ठेवून शहागडपासून गेवराईपर्यंत त्या महिलेनं व्यवस्थित डाव साधला आणि 10.5 तोळ्या सोन्यापर्यंत चोरी झाली. ही महिला बीडच्या बसस्थानकात ज्यावेळेस आली त्यावेळेस रडत पडत पोलिसांना कैफियत सांगितली. शिवाजीनगर पोलिसांनी तिला मदतही केली. मात्र ही परिस्थिती गेवराई परिसरात घडल्यामुळं पोलिसही हतबल झाले. ती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील तिचं सांत्वन केलं, तिला धीर दिला.
मात्र तिच्या हाती काहीच लागलं नाही. एक बॅग बसमध्ये विसरून गेली आहे, तर 10 तोळं सोनं असणारी जी पर्स होती ती त्या पर्समधलं सोनं ती महिला घेऊन गेली आहे. ही वयोवृद्ध आजी अतिशय संकटात सापडली आहे. कारण खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर ती आजी होती एक बालविधवा. लहानपणापासूनच लग्न झाल्यानंतर नवरा मेला आणि तिच्या आईने सगळं जे काही सोनं आहे ते तिला केलं होतं, जे की सोनं जुनं होतं. ते गेल्या अनेक वर्षापासून आईची आठवण म्हणून ती वयोवृद्ध आजी सांभाळत होती. मात्र ते सोनं चोरल्या गेल्यानं त्या महिलेवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तिला येड लागल्यासारखं झालेलं सुद्धा पाहायला मिळतं. कारण आजच्या घडीला ते 16 ते 17 लाख रुपयाचं सोनं नक्कीच आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि गुन्हे शाखेची टीम खऱ्या अर्थानं अशा चोरट्यांचा बंदोबस्त करेल का, हाच खरा प्रश्न आहे. जेणेकरून येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत, चोऱ्या होणार नाहीत याची काळजी नक्कीच संबंधित प्रवाशावर आहेच. ST महामंडळाच्या प्रवाशावर आहे, कारण कर्मचारीसुद्धा आहे. मात्र ही परिस्थिती या महिलेवर उडवली आहे. काय घटना आहे, काय म्हणती महिला, कशी गेली चोरी, तुम्ही पहा काय म्हणती ती वयोवृद्ध आजी. पण डॉक्टर म्हटले आता लगीला अधिक करून घ्या, आता गाडी थांबत नाही. मध्ये म्हटले मी रांड उतरले लगीला आणि पिशी होती त्या पिशीला नाही लगीला गेलं बघ मग उतरल्या सर मवाली रांड असेल काय घ्या की घेतल्यानंतर 3 तोळ्याचं कसं होतं 1 तोळ्याची बरे मला पर्स घेऊन उतरावं वाटलं नाही. नंबर